प्रश्न क्रमांक 1. महाबळेश्वर या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? प्रश्न क्रमांक 3. राष्ट्रीय महिला शेतकरी दिन कधी साजरा केला जातो? प्रश्न क्रमांक 4. औढा नागनाथ ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्न क्रमांक 5. उत्तरेस सातपुडा पर्वत व दक्षिणेस सातमाळा, अजिंठा डोंगररांगा यांनी कोणते खोरे मर्यादित झाले आहे? प्रश्न क्रमांक 6. देशातील पहिले कृषी विद्यापीठ कधी स्थापन करण्यात आले? प्रश्न क्रमांक 7. भारताचे 53वे मुख्य सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्रातील सर्वात जास्त समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला लाभला आहे? प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्रात संत तुकाराम वनग्राम योजना केव्हा सुरू करण्यात? प्रश्न क्रमांक 10. मान्सूनच्या 4 महिन्यात वर्षभरातील किती टक्के पर्जन्य महाराष्ट्रात? प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्रात 1 जुलै 1998 रोजी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे? प्रश्न क्रमांक 12. भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्रात सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे आहे? प्रश्न क्रमांक 14. नागपूर या प्रशासकीय विभागात एकूण किती तालुके आहेत? प्रश्न क्रमांक 15. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्रात राज्यातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वाधिक प्रमाणात जैवविविधता आढळते? प्रश्न क्रमांक 18. एनडीए कोणत्या राज्यात स्थित आहे? प्रश्न क्रमांक 19. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून केव्हा मान्यता देण्यात आली? प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्रात सर्वाधिक दूध उत्पादन करणारा जिल्हा कोणता आहे?